मी प्राध्यापक डॉक्टर लता वाघेला BA भाग 3 5व्या सेमच्या गृहअर्थशास्त्राच्या विद्यार्थिनीच्या वर्गामध्ये स्वागत करते। विद्यार्थी मैत्रिणींनो, कालच्या तासिकेला आपण लहान मुलांना होणाऱ्या आजाराबाबत चर्चा केली। आता यातले काही आजार आहेत त्याचे जर आपण मुलांना लसी दिल्या तर ते आजार त्यापासून त्या पोरांचं त्या मुलांचं लक्षण होऊ काय म्हणतात संरक्षण होऊ शकतं। आणि या दृष्टिकोनातून आपल्याला बालकांचं लसीकरण आणि गर्भवती स्त्रियांचं लसीकरण कसं केलं जातं किंवा कोणत्या कोणत्या लसी त्याच्यासाठी आवश्यक आहे याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। लसीकरणबाबतची जी माहिती होती, बेसिक लसीकरण काय आहे किंवा लसीकरणाचे उद्देश काय आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले आहे। आज आपण बालकांच्या लसीकरणाचा जो चार्ट आहे तो चार्ट यावर आपण चर्चा करूया। या चार्टचं चित्र हे तुम्हाला डोळ्यासमोर दिसत आहे। याच्या आधीचं पहिलं पेज हे मी तुम्हाला आता व्हिडिओ पाठवण्याच्या सोबत पाठवणार आहे, त्याच्यामुळे त्या दोन्ही गोष्टींचं तुम्ही ऑब्झर्वेशन करावं। बालकाच्या लसीकरणामध्ये एका बाजूला लसी दिलेली आहे आणि एका बाजूला लसीचे नाव आहे, पहिलं वय दिलेलं आहे आणि वयाच्या बरोबर इथे बाजूच्या टेबलमध्ये लसींचे नावं दिलेले आहे। या रोगांविषयीच्या रोगाला काय म्हणतात ते रोग होणारच नाही मुळात, त्यापासून शरीराचं संरक्षण केलं जातं। त्याचे डोस त्या ठिकाणी दिलेले आहे। तर जन्मतः मुलांना कोणती लस दिली जाते? BCGची लस दिली जाते, म्हणजे हा त्याच्यानंतर ओरल पोलिओ आहे ना। तुम्हीच पहा, सगळ्या विद्यार्थीने NSSच्या विद्यार्थीने काही असेल त्यात काही NSSमध्ये विद्यार्थी असेल तर तुम्हाला माहिती आहे पल्स पोलिओ अभियान असतं आहे ना, तर त्यामध्ये पल्स पोलिओचा त्यांना ओरल डोस दिला जातो, म्हणजे तोंडावाते हे जे औषध आहे ते दिलं जातं जेणेकरून मुलाला भविष्यामध्ये पोलिओ होणार नाही। BCGचं इंजेक्शन असतं ते इंजेक्शन द्वारा दिलं जातं। आणि त्याचप्रमाणे हेपेटायटिस म्हणजे कावीळ आहे ना, कावीळ B प्रकारचा याचा एक डोस म्हणजे एक इंजेक्शन हे मुलांना जन्मतः दिलं जातं, म्हणजे जन्मतः 3 बाबीचं लसीकरण केलं जातं। एक BCG ही 3 रोगांसाठी संबंधित आहे, ते BCG नावाने ओळखलं जातं। त्याच्यानंतर पोलिओ आणि कावीळ अशा 3 प्रकारच्या रोगांपासून मुलांचं शरीर संरक्षण व्हावं यासाठी जन्मतः या 3 प्रकारच्या लसी मुलांना दिल्या जातात। त्याच्यानंतर दीड महिन्याचं जेव्हा मूल होतं, 6 आठवड्याचं होतं, तेव्हा त्याला DPT आहे ना, DPT त्याचा ट्रिपल असा एक डोस दिला जातो। त्याच्यानंतर HIV मेंदूज्वर आहे ना, म्हणजे मेंदूला ज्वर म्हणजे ताप आहे ना, पुष्कळदा मेंदूमध्ये ताप येतो आणि मुलांचा मृत्यू होऊ शकतो आणि त्याच्यामुळे तो मेंदूज्वर होणार नाही याचा एक डोस दिला जातो। त्याच्यानंतर हेपेटायटिस पुन्हा आता या ठिकाणी एक दुसरा डोस दिला जातो किंवा पुन्हा दुसरं लस किंवा दुसरं इंजेक्शन त्यांना दिलं जातं। त्याच्यानंतर IPVI इंजेक्शन म्हणजे पोलिओचा पुन्हा एक डोस त्याला दिला जातो आहे ना। आणि त्याच्यानंतर OVP1 असा ओरल पोलिओचा पुन्हा एक डोस या ठिकाणी दिला जातो आणि न्यूमोनियाचा डोस दिला जातो। म्हणजे 6 आठवड्याच्या मुलांना एवढे डोस दिले जातात आहे ना। आणि हा जो पोलिओचा डोस आहे तो मुलांना 5 वर्षापर्यंत दिला जातो। हे जे पोलिओचं अभियान असतं ते वर्षामध्ये 2च डोस असतात, तर त्या पद्धतीने ते दिलं जातं। 5 वर्षापर्यंत पोलिओचा डोस दिला जातो, बाकीचे इंजेक्शन ही 6 आठवड्यापर्यंत मुलांना दिली जातात। त्याच्यानंतर 2.5 महिन्यामध्ये DTWP2 त्याच्यानंतर DTP2 असे ट्रिपल जो डोस आहे, जो पहिला डोस कुठे दिला आहे? 1.5 महिन्यात दिला आहे। पुन्हा 2.5 महिन्याचं बाळ झाल्यानंतर पुन्हा त्याला दुसरा डोस दिला जातो आणि मेंदूज्वराचा दुसरा डोस आहे ना, म्हणजे याच्यावरनं आपण त्याच्या डोसची संख्या ही नंतर आपण काउंट करू शकतो। आणि त्याच्यामुळे मेंदूज्वरचा पहिला डोस हा 1.5 महिन्याला दिला जातो, 2.5 महिन्याचं बाळ झाल्यानंतर ट्रिपल डोस दुसरा आणि मेंदूज्वराचा दुसरा डोस त्याला दिला जातो। त्याच्यानंतर इंजेक्टेबल पोलिओचा पुन्हा त्याला डोस दिला जातो दुसरा, आणि एक इंजेक्शनचा आणि दुसरा ओरल असा पुन्हा दुसरा पोलिओचा डोस त्याला दिला जातो। आणि कधीकधी आतड्यांच्या विकारासाठी त्याला डोस दिले जातात आणि न्यूमोनियासाठी पण अलीकडे मुलांचं आधीच लसीकरण केलं जातं जेणेकरून त्याला मुलांना न्यूमोनिया होणार नाही। न्यूमोनिया हा श्वसनाशी संबंधित असलेला आजार आहे। खूप सर्दी खोकला ताप
आता आपण पाहतो की न्यूमोनियाचा कोरोनाशी सुद्धा जवळचा संबंध आहे आणि त्याच्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्यामुळे हे रोग मुलांना जास्त लवकर होण्याची शक्यता असते, म्हणून त्याचं आधीच होणार नाही याची पूर्व काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून लसीकरण केलं जातं. त्याच्यानंतर 3.5 महिन्याला पुन्हा मेंदूज्वराचा 3रा डोस दिला जातो. पोलिओचा 3रा डोस इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये, ओरल स्वरूपामध्ये पुन्हा 3रा डोस पोलिओचा दिला जातो 3.5 महिन्यामध्ये. आणि याचा आतड्यांचा विकारासाठी न्यूमोनियाचा डोस त्याला पुन्हा दिला जातो. अशा पद्धतीने पुन्हा 1, 2, 3, 4 आणि 5 डोस हे पुन्हा 3.5 महिन्याच्या मुलाला दिले जातात. म्हणजे जेव्हा मुलाचा जन्म होतो कुठल्याही हॉस्पिटलमध्ये, गव्हर्मेंटमध्ये, प्रायव्हेटमध्ये कुठेही झाला तरी हे जे डोस आहे, असा हे पूर्ण जे चार्ट मी तुम्हाला दिलेला आहे तसं एक छोटंसं पुस्तिका असते. या पुस्तिकेमध्ये अशाच प्रकारचे डोस लिहिलेले असतात आणि या लसीकरणाच्या बाजूला डॉक्टरांची सही आणि दिल्याचं एक इंडिकेटर म्हणून एक साईन असते. म्हणजे मुलांचे डोस, म्हणजे हे पुस्तक तुम्हाला त्या गर्भवती स्त्रीला मुलाचा जन्म झाल्याबरोबर दिलं जातं. त्यामध्ये लिहिलेल्या वेळेनुसार त्या गर्भवती स्त्रीने आपल्या बालकाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे, सरकारी हॉस्पिटल असो किंवा प्रायव्हेट असो, तिथे हे डोस त्यांना देऊन घेणे ही जबाबदारी कोणाची असते? पालकाची. आणि पालक म्हणून आईची आणि वडिलांची असते. त्याच्यामुळे हे असं खूप लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, पालकाला त्या वहीमध्ये सगळं लिहिलेलं आहे. पण तुम्हाला मात्र परीक्षेसाठी हा सगळा जो चार्ट आहे तो चार्ट तुम्हाला पाठ करून घ्यावा लागेल, जेणेकरून परीक्षेमध्ये लसीकरण एवढंच फक्त बालकाचे लसीकरणवर तक्ता त्या किंवा लसीकरणाचा तक्ता तयार करा असं काय म्हणतात लघुत्तरी प्रश्न येऊ शकतो. 2.5 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. तर यावा मात्र तुम्हाला हे सगळं पाठ करणं आवश्यक आहे. आता हे 3-3.5 महिन्यांपर्यंत लसीकरण झालं. आता एकदम बालक 6 महिन्याचं झाल्यानंतर कावीळचं हॅपेटायटिसचा जो डोस आहे, जो त्याला केव्हा दिलेला आपण 2.5 महिन्यामध्ये दिलेला आहे, तो पुन्हा 3रा डोस आहे. पहिला डोस 1.5 महिन्यात, त्याच्यानंतर दुसरा 2.5 महिन्यात आणि 3रा जो डोस आहे तो 6व्या महिन्याला त्याला दिला जातो. त्याच्यानंतर फ्लू हा जो आजार आहे, फ्लू प्रकारचा जो ताप आहे, त्याचे 2 डोस केव्हा दिले जातात? 6 महिन्यामध्ये दिले जातात. पहिला डोस दिल्यानंतर 2रा डोस केव्हा देतील हे डॉक्टर सांगतात आणि त्या बालकाची स्थिती किंवा त्या बालकाचं आरोग्य पाहून डॉक्टर सांगतात. नंतर मग 2रा डोससाठी त्या बालकाला 6 महिन्यानंतर बोलवलं जातं. 6 ते 9 महिन्यांमध्ये ही जी गॅप आहे त्या गॅपमध्ये डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्या मुलाला फ्लूचा 2रा डोस दिला जातो. म्हणजे 6व्या महिन्याला फक्त 2च डोस असतात, 3 डोस असतात, 2 फ्लूचे आणि 1 हॅपेटायटिसचा आहे ना. मेंदी ज्वराचे डोस या ठिकाणी 3.5 महिन्यापर्यंत संपून जातात. पोलिओचा डोस मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने 5 महिन्यापर्यंत चालतो. न्यूमोनियाचा डोजही काही दिवसपर्यंत चालतो. हे जे लसीकरण आहे साधारणपणे ते 16 वर्षापर्यंत आहे, पण 5 वर्षापर्यंतचं लसीकरण हे मात्र अनिवार्य असतं. नंतर मात्र मुलांचे आरोग्य पाहून त्यानंतर ते लसीकरण केलं जातं. आता 9व्या महिन्याला MMR1 गोवरची गालफुगी आणि जर्मन गोवर आहे ना, गोवर नावाचा एक आजार मुलांना होतो. ताप येतो आणि अशा प्रकारचा गोवर मुलांना होतो. तर हा गोवर आधी एक साथीचा आजार होता, परंतु आता त्याचं लसीकरण केल्यामुळे हा आजार फारसा मिझल त्याला म्हणतात, तर हा आजार फारसा आता लहान मुलांमध्ये दिसत नाही, कारण त्याला आधीच रोकथाम केलेली असते, त्याला आधीच प्रतिबंध केलेला असतो. आणि 9व्या महिन्यामध्ये मात्र फक्त ही गोवरची 1 लस दिली जाते. त्याच्यानंतर 1 वर्षापर्यंत टायफॉईडची 1 लस मुलांना दिली जाते. त्याच्यानंतर 1 वर्षाला 9 ते 12 महिने म्हणजे 9 महिन्याचं बाळ झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत 9व्या महिना 10, 11, 12 डॉक्टर जसे सांगतील त्या पद्धतीने त्याला टायफॉईडचा 1 वॅक्सिनेशन केलं जातं. 1 वर्षाचं झाल्यानंतर आतापर्यंत आपण B2, B3 प्रकार पाहिले हेपेटायटिसचे, त्याचे लस दिले. आता आपल्याला B1 प्रकारच्या कावीळची लस या ठिकाणी त्या मुलांना दिली जाते. 1 वर्षाचं झालं की त्याला फक्त ही 1च लस दिली जाते. मग 1.25 वर्षाचं झालं की मग त्याला गोवरची 2री लस दिली जाते, ज्याला आपण मिसल म्हटलेलं आहे. तर ती पहिली लस गोवरची 9व्या महिन्याला आणि 2री 1.25 वर्षानंतर त्या मुलाला दिली जाते. चिकन पॉक्स ज्याला कांजण्या म्हणतो आपण मराठीमध्ये, आणि त्याची 1 लस दिली जाते. हे सगळे आजार असे आहेत, तापाचेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहे, परंतु हे सगळे मुलांचा जीवाला घातक आहे, म्हणून याचं
पूर्वीच आपल्याला उपाययोजना म्हणून जर आपण ह्या लसीकरण आधी जर मुलांचं करून घेतलं तर मात्र या सगळ्या रोगांपासून म्हणजेच त्याचा मृत्यूपासून आपल्याला संरक्षण करता येतं. त्याच्यानंतर जेव्हा मूल 1.5 वर्षाचं होतं तेव्हा पुन्हा त्याला निमोनियाचा एक डोस दिला जातो आणि हेपिटायटिस हा जो आजार आहे किंवा कावीळ आहे ना, कावीळ A2 A1 झालं, आता A2 याचा काय दिला जातो, दुसरा डोस दिला जातो. आणि टायफॉईडचा पुन्हा त्याला एक तिसरा डोस दिला जातो. म्हणजे 1.5 वर्षाच्या मुलाला पुन्हा 3 इंजेक्शन दिले जातात. कधी कधी एकाच दिवशी दिले जातात, कधी कधी 8 दिवसाच्या अंतराने हे दिले जातात. 2 वर्षाचं झाल्यानंतर पुन्हा टायफॉईड, त्याच्यानंतर काय म्हणतात मिनिगो कॉलल कंजनवायटिस काय म्हणतात वॅक्सिन दिलं जातं. टायफॉईडचं पुन्हा त्याला इंजेक्शन दिलं जातं आहे ना. हे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहे, सगळे साथीचे आहे. त्याच्यामुळे एका मुलाला झाले की मग आजूबाजूच्या परिसरातील मुलांना फटाफट होतात आणि त्याच्यामुळे याचं जर लसीकरण केलं तर ते आजार कोणालाच होणार नाही. 5 वर्षाचं मूल झालं की पुन्हा DTW P2 आणि DTA P2 असा पुन्हा ट्रिपल बूस्टरचा दुसरा डोस दिला जातो. ह्याचं म्हणजे तुम्हाला जर हे एवढं लक्षात यायचं असेल तर 111 222 बूस्टर असं लिहिलं तरी चालते. पुन्हा बूस्टर ओरल पोलिओचा आणि त्याच्यानंतर गोवरचा हा शेवटचा डोस या ठिकाणी दिला जातो. चिकनपॉक्स म्हणजे कांजण्याचा दुसरा डोस दिला जातो आणि टायफॉईडचा शेवटचा डोस या ठिकाणी मुलांना 5व्या वर्षाला दिला जातो. तर अशा प्रकारे 5 वर्षापर्यंत मुलांचं हे जे डोस असतात ते डोस त्या ठिकाणी मुलांना दिले जातात. आणि त्यानंतर मात्र मुलांचं पुढचं जे काय म्हणतात हे आहे लसीकरण आहे ते लसीकरण मग 10व्या वर्षी आणि मग एकदम 16व्या वर्षी. तर 10व्या वर्षी धनुर्वादाचं इंजेक्शन दिलं जातं. त्याच्यानंतर 10व्या वर्षी HP काय म्हणतात पोल्पा व्हायरस नावाचा एक मध्ये व्हायरस आला होता. आता ते कधी होतं कधी होत नाही, परंतु ते होणार आणि नंतर त्याच्यावर उपाय करण्यापेक्षा त्याचं HPWचे जी डोस आहे तो डोस या ठिकाणीच त्याचं लसीकरण केलं जातं. आणि 16व्या वर्षी पुन्हा धनुर्वादाचं एक इंजेक्शन दिलं जातं. नंतर मात्र जेव्हा जेव्हा समजा लोखंडाची वस्तू लागली तर डॉक्टर लगेच धनुर्वादाचं इंजेक्शन घ्यायला सांगतात. कारण धनुर्वाद हा एक असा आजार आहे किंवा आजारी नाही, एक असं लक्षण शरीरामध्ये अशा प्रकारचे रासायनिक घटक तयार होतात की तडकाफडकी मनुष्याचा जीव जाऊ शकतो. आणि म्हणून टिटेनस ज्याला म्हणतात, म्हणून धनुर्वादाचं इंजेक्शन हे नेहमी लोखंड लागल्यानंतर दिलं जातं. त्याच्यामध्ये म्हणजे रिस्क फॅक्टर जास्त आहे मृत्यूचा, म्हणून हा जो डोस आहे तो 16व्या वर्षी तर दिलाच जातो. परंतु जेव्हा जेव्हा पुन्हा त्या मुलांना किंवा त्या व्यक्तीला कुठे लोखंडाचा वस्तूमुळे जर काही काय म्हणतात जखम किंवा जर काही दुखापत झाली असेल तर त्यावेळेस पुन्हा टिटेनसचं इंजेक्शन दिलं जातं. तर अशा प्रकारे जन्मापासून 16 वर्षापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे डोस दिले जातात. तुम्ही प्रत्येक डोस जर वेगळा टेबल तयार केला आणि पाठ केलं तर तुम्हाला हे लिहायला थोडंसं सोपं पडेल. आणि त्या पद्धतीने तुम्हाला बालकांचं लसीकरण आपण आतापर्यंत पाहिलं. आता आईचं लसीकरण पाहू किंवा स्त्री गर्भवती झाल्यानंतर तिला हे जे धनुर्वादाचे 3 इंजेक्शन दिले जातात ते कोणत्या आठवड्याला दिले जातात याबाबतची आपण चर्चा खालच्या टेबलमध्ये करूया. यामध्ये प्रसूतीपूर्व आहे ना, म्हणजे बाळाला जन्म द्यायच्या आधी 16व्या आठवड्या ते 18 आठवडे, 16 आठवडे म्हणजे 4 त्रिक 4 चोक 16 म्हणजे चौथा महिना त्या स्त्रीला जेव्हा लागतो त्या चौथ्या 4 महिन्या ते 4.5 महिन्याच्या दरम्यान ती धनुर्वादाचा पहिला डोस किंवा पहिलं इंजेक्शन तिला दिलं जातं. त्याच्यानंतर 5व्या महिन्याला 5 ते 6वा महिना, 5व्या महिन्यानंतर 6 महिन्यापर्यंत म्हणजे त्या एका महिन्याच्या दरम्यान डॉक्टर सांगतात त्या पद्धतीने तिला धनुर्वादाचं दुसरं इंजेक्शन दिलं जातं. आणि नंतर मग 5 म्हणजे किती झाले 6 चोक 24 म्हणजे 6व्या महिन्यानंतर म्हणजे 6.5 ते 38 म्हणजे 8.5 महिन्याच्या दरम्यान त्याला पुन्हा तिसरा डोस धनुर्वादाचा दिला जातो.
म्हणजे जेणेकरून आईचं पण सुरक्षा राहील आणि तिच्या गर्भाची पण सुरक्षा राहील. बालकाचा जन्म झाल्यानंतर मात्र आईला लसीकरणाची आवश्यकता नसते, परंतु त्या बालकाला लसीकरणाची आवश्यकता असते. तर तुम्ही आता होमवर्क म्हणून तुम्हाला या सगळ्या लसीकरणाचे म्हणजे कोणत्या महिन्यात कोणती आहे ना, हे सगळं एकत्र दिलेलं आहे. तर तुम्ही प्रत्येक लसीचं एक वेगळा टाईमटेबल करा आणि तो टाईमटेबल जर तुम्ही ग्रुपवर टाकला तर तो कसा सगळ्यांना अभ्यासाला बरा होईल. होमवर्क म्हणून सगळ्यांनी वैयक्तिक लसीकरणाचा तक्ता तयार करा आणि त्याचा अभ्यास करा. मग त्याचं तुम्हाला लिहिताना एकत्रीकरण करून लिहिलं तर तुमचा गोंधळ होणार नाही. तर अशा पद्धतीने आई आणि बालकाच्या काही रोगांपासून संरक्षण होण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण लसीकरण करून घेतलं तर ते रोग मुलांना किंवा आईला होणार नाही आणि त्यामुळे होणारा त्यांच्या जीवाचा धोका आपल्याला त्या ठिकाणी टाळता येईल. आणि अशा पद्धतीने लसीकरण केलं तर आई आणि बालक दोन्हीचं आरोग्य आपल्याला जपता येईल. या ठिकाणी आपलं दुसरं युनिट संपलेलं आहे आणि पुढच्या पिरियडला उद्या आपण ऑनलाईन पिरियडला तिसरं युनिटाला सुरुवात करूया. तिसरं युनिट आहे कारक विकास. खरं तर हा जो म्हणजे अभ्यासक्रम आहे तो फार मोठा आहे, परंतु मार्क कमी असल्यामुळे आपण फक्त ओझरता या 5व्या सेममध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. 6व्या सेममध्ये पण काही विकासाचा ओझरता अभ्यास करायचा आहे. याची 26 तर अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर या विषयामध्ये तुम्हाला MA जर तुम्ही केलं पुढे भविष्यामध्ये तर याचा तुम्हाला आणखीन पुढचा अभ्यास तुम्हाला या कारक विकासाचा करता येईल. तर या ठिकाणी आपलं दुसरं युनिट संपलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढच्या पिरियडला कारक विकासावर आपण चर्चा करूया. मला असं वाटते तुम्हाला डिफिकल्टी कोणतीच नाही आहे. तुम्ही रोज अभ्यास करत आहे, तुम्हाला सगळं समजत आहे, त्याच्यामुळे आपण पुढे जाणार आहोत. जर तुमची काही अडचण असेल तर तुम्ही मला ग्रुपवर मेसेज द्या. ग्रुपवर तुम्ही मेसेज दिल्याप्रमाणे आपण त्या डिफिकल्टी तुमच्या ज्या आहे त्या आपण सॉल्व करूया. आणि समजा काही तुमच्या डिफिकल्टी नसेल तर आपण उद्या तिसऱ्या युनिटला सुरुवात करूया. घरी राहा, सुरक्षित राहा, मात्र अभ्यास नियमित करत चला.